भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज पनवेल बस डेपोला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकल्प रखडलेला असून अपूर्ण कामे आणि सुविधांचा अभाव यामुळे प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दररोज हजारो बसची ये-जा होणाऱ्या या डेपोची अवस्था अत्यंत खराब झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. प्रशासन आणि कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप आमदार ठाकूर यांनी केला. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करत कामांना गती देण्याच्या सूचना दिल्या. तसेच प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान पुढील 2 वर्षांच्या आत हा प्रकल्प पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. पनवेलमधील वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाचा असलेला हा प्रकल्प कधी पूर्ण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पनवेल एसटी डेपो आणि त्याचं बांधकाम हा प्रश्न गेली अनेक वर्ष हा चर्चेचा आणि लोकांच्या दृष्टिकोनातून हा कुठं ना कुठंतरी तक्रारी आणि कुठं ना कुठंतरी त्यांच्या मनामध्ये संतापाचा विषय बनून राहिलेला आहे. दीर्घकाळ या डेपोचं काम होणार असं चाललेलं आहे. आमदार या नात्यानं मी त्याचा जो फॉलोअप करत होतो त्यावेळेला आधी महाराष्ट्रामध्ये रत्नागिरीसह जे मॉडेल एसटी डेपो बनणार त्याच्यामध्ये तो डेपो बनायचा होता. मग त्याचं बीओटीचं बांधकाम करून तो प्रत्यक्षात बांधायचं ठरवलं आणि मग त्याच्यानंतर पुन्हा त्याच्या संदर्भामध्ये स्टेज अशी आली की आता याच्यामध्ये इमारतीसह बांधकाम केलं तर बीओटी बेसिसवर बांधकाम करता येईल. पुन्हा एकदा त्याचं टेंडर निघालं. ते टेंडर निघाल्याच्या नंतर विमानतळाच्या प्राधिकरणाच्या क्षेत्रात हे आल्यामुळं त्याच्या संदर्भामधल्या त्यांच्या एअरपोर्ट अथॉरिटीच्या हरकती, मग बिल्डिंगचं बांधकाम मोठं असल्यामुळे त्यासाठी पर्यावरणाच्या हरकती, या सगळ्यामुळे प्रचंड वेळ या सगळ्याच्या पाठीमागे लागलेला आहे. याला काही अंशी ही सगळी परिस्थिती आणि बऱ्याच अंशी कॉन्ट्रॅक्टर हा कारणीभूत आहे. अलीकडच्या काळामध्ये या संदर्भामध्ये जो UDCPR आला, तो UDCPR आल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरनं या संदर्भामध्ये जी मागण्या केलेल्या होत्या त्या संदर्भामध्ये बराच काळ चर्चा चालली आणि शेवटी आता याचं काम हे सुरू होणं अपेक्षित आहे. या संदर्भामध्ये अथॉरिटी जे MSRTC जे आहे त्यांच्याकडून या झाडांच्या कटिंगसाठीची परवानगी ही त्यांच्याकडे मागितली जाणार आहे आणि मग ती परवानगी मिळाली की त्याच्यानंतर मग CC कमेन्समेंट सर्टिफिकेट हे त्यांना मिळू शकणार आहे. जेव्हा कमेन्समेंट सर्टिफिकेट त्यांना मिळेल त्यानंतर प्रत्यक्ष डेपोचं काम चालू होईल. आता या संपूर्ण डेपो आणि पलीकडचा वर्कशॉप या जागेमधली 55% जागा ही ST डिपार्टमेंट स्वतःकडे ठेवणार आणि त्याच्यावरती डेपो बांधला जाणार आहे. उरलेल्या जागेमध्ये डेव्हलपरला त्याला तिथे इमारत बांधायला मिळणार आहे. डेपोचा खर्च हा त्यांनी स्वतःच्या खिशातून करायचा आहे. यासाठी त्याला ती 45% जागा दिली जाते. तर यासाठी हा जो दीर्घ कालावधी लागलाय, आता याच्या पुढे किमान हे काम डिले होऊ नये एक, आणि दुसरं की पावसाळा आता जवळ आलाय, किमान पावसाळ्यामध्ये इथल्या प्रवाशांना कुठल्या ज्या रोज अडचणींना सामोरं जावं लागते, पावसाळ्यात त्यात वाढ होते, हे होऊ नये याच्यासाठी म्हणून आज या बैठकीसाठी ST डेपोचे आमचे महाव्यवस्थापक यांना आम्ही बोलवलेलं होतं. ते आज या ठिकाणी आले. त्यांच्यासोबत जे कंत्राटदार आहेत त्यांचे प्रतिनिधी, त्यांचे कन्सल्टंट, ही सारी मंडळी उपस्थित होती. आता लवकरात लवकर या झाडांची परवानगी महापालिकेकडून मिळाली पाहिजे, CC महापालिकेकडून मिळाली पाहिजे. मी महापौरांना विनंती केलेली आहे की या संदर्भामध्ये त्यांनी आयुक्तांशी बोलावं आणि उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला याच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी नोडल ऑफिसर म्हणजे समन्वय अधिकारी म्हणून त्याची नियुक्ती करण्यात यावी, जेणेकरून या परवानग्या त्याच्यामध्ये झाडं तोडण्यासाठीची परवानगी आणि बिल्डिंग बांधकामाची परवानगी या परवानग्या लवकरात लवकर दिल्या जाव्यात की ज्या मिळाल्यानंतर मग कंत्राटदाराचं काम चालू होतं. त्या कंत्राटदारानं 2 वर्षात म्हणजे 24 महिन्यात 24 महिन्यात हे काम पूर्ण केलं पाहिजे. ते 24 महिन्यामध्ये ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांनी त्याच्यामध्ये जे आवश्यक अशा पद्धतीचं मनुष्यबळ दिलं पाहिजे, जी मशिनरी इथे आणली पाहिजे, बांधकाम साहित्य आणलं पाहिजे, मटेरियल मॅनपॉवर, मशिनरी, या सगळ्या गोष्टींची इथं कुठल्याही स्टेजला कमतरता असता कामा नये. दीर्घकाळ लोकांनी या ठिकाणी अनेक पद्धतीच्या यातना सहन केलेल्या आहेत. आता त्या कधीतरी संपल्या पाहिजेत, लवकरात लवकर संपल्या पाहिजेत. यासाठी आम्ही याच्यामध्ये याचा पाठपुरावा करतोय. हा पाठपुरावा करून लवकरात लवकर ही इमारत डेपोची इमारत लवकरात लवकर कशी पूर्ण होईल
यासाठीचा पाठपुरावा आज इथे महापौर उपस्थित आहेत, आज या ठिकाणी पंचायत समितीचे उपसभापती उपस्थित होते, महापालिकेचे सभापती, नगरसेवक, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, ही सारी मंडळी आज या ठिकाणी आलेली होती. आम्हा सर्वांना, सर्वसामान्य प्रवासी जनता सातत्यानं हे काम सुरू होणार की नाही, संपणार की नाही हा प्रश्न विचारत होते. आणि म्हणून या संदर्भामध्ये ही जी व्हिजिट आहे, ही व्हिजिट सुद्धा आम्ही दीर्घकाळ आधीपासून मागत होतो, पण दुर्दैवानं मधल्या कालावधीमध्ये निवडणुका आणि या सगळ्यामुळं हा भेटीचा आमचा योग जुळून आलेला नाही. तो आज आलाय आणि याच्या पुढे याचा फॉलोअप हा सातत्याने ठेवण्यासाठी सुद्धा आम्ही या दृष्टिकोनातून व्यवस्था करतो. मतदार आणि प्रशासन हे सुद्धा याला जबाबदार होते. काही अंशी म्हणूया आपण की डिले होत गेल्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती, की जसं विमानतळाच्या कामं सुरू झाली, अनुषंगिक कामाच्या अनुषंगानं इथे जे बीओटीचं काम निघालं ते जवळपास 4 वर्षापूर्वी निघालं होतं. तर बीओटीचं काम निघाल्यावर त्याला विमानतळ प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागते, ज्याला मोठा वेळ गेला. मधल्या काळामध्ये शासनाचं UDCPR हे नियंत्रण नियमावली जी आहे याचे रूल्स पब्लिश झाले. मग कंत्राटदाराने त्याच्यासाठी एक अर्ज केला की मला आता याच्यामध्ये काही गोष्टी अंतर्भूत करून मिळाव्यात. या सगळ्यामध्ये हा सगळा वेळ लागलेला आहे. प्रवाशांना मात्र याच्यामध्ये भोगावं लागलेलं आहे.